श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 पंचम अध्याय। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापतापाणी दैन्य तुमच्या स्मरणे निवारिते। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे सोळप्पादी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज तप करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त निस्सीमा स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि अपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारैसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोण ऐका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे कुणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कस जाता देवी सन्मानेला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मनोरमन केले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्तले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मुनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मन राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले द्रव्येण सर्व वशा चोळाप्पासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला हे योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुण्या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचम अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।